उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ भाजपचा गड मानला जातो, पण यातील मालाड विधानसभा मतदारसंघाचा एक बुरुज काँग्रेसनं राखून ठेवलाय। 2009च्या पुनर्रचनेनंतर मागील 3 निवडणुकांमध्ये सलग असलम शेख यांनी बाजी मारली आहे। पुन्हा एकदा चौथ्यांदा ते निवडणुकीच्या रिंगणात पाहायला मिळतात। या मतदारसंघामध्ये असलम शेख विरुद्ध भाजपचे विनोद शेलारांची थेट लढत होताना दिसणार आहे। सलग 3 टर्म आमदार राहिल्याचा फायदा हा असलम शेख यांना होताना दिसत असला तरीही काही गोष्टी त्यांच्या विरोधात जाऊ शकतात। या मतदारसंघामध्ये मागील 10 वर्षांहून अधिक वर्ष हे विनोद शेलार इथं काम करताना दिसत आहेत। अशात विकासाची वानवा असल्याचा आरोप देखील या मतदारसंघात होताना दिसतोय। मतदारसंघामध्ये नागरी समस्यांसोबतच अनेक मुद्दे पाहायला मिळतात। प्रामुख्यानं वाहतूक समस्या, कोळी बांधवांचे प्रश्न आणि धारावी प्रकल्पांचे पुनर्वसन हे प्रमुख मुद्दे आहेत। दरम्यान पुनर्विकासाला विरोध मालाड आणि अक्सा गावात दिसत असल्यानं असलम शेख यांनी देखील त्याला विरोध केलेला आहे। त्यामुळे धारावी पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात उमेदवाराची भूमिका ही निर्णायक ठरू शकते। त्यामुळे या मतदारसंघामध्ये थेट भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होताना दिसेल। दहिसर विधानसभा मतदारसंघात यंदा शिवसेना ठाकरे गट विरुद्ध भाजपा अशी टक्कर पाहायला मिळणार आहे। भाजपच्या विद्यमान आमदार मनीषा चौधरी आपण केलेल्या विकास कामांच्या जोरावर सलग 3ऱ्यांदा विधानसभेवर जाण्यासाठी इच्छुक आहेत, तर त्यांच्या समोर आव्हान असणार आहे ते इथले कट्टर शिवसैनिक समजल्या जाणाऱ्या विनोद घोसाळकरांचं। यंदाची उमेदवारी विनोद घोसाळकरांच्या घरात जाणार हे जवळपास निश्चित होतं। ज्या दिवशी उमेदवारांची घोषणा झाली त्या दिवशी तेजस्वी घोसाळकर या घोसाळकरांच्या सुनेला उमेदवारी जाहीर करण्यात आली। मात्र अवघ्या तासाभरात पक्षानं तेजस्वी घोसाळकर यांच्याऐवजी सासरे विनोद घोसाळकर यांना उमेदवारी बहाल केली। फेब्रुवारी महिन्यात दहिसर परिसरातच दिवसाढवळ्या एका सोशल मीडिया लाईव्ह दरम्यान अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली। त्यांची हत्या करणाऱ्या मॉरिस नरुना या व्यक्तीनेही या हत्येनंतर स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली। या भयंकर हत्याकांडानंतर घोसाळकर कुटुंबियांच्या बाबतीत मतदारसंघात एक सहानुभूतीची भावना असणं स्वाभाविक आहे। त्यामुळे दहिसर विधानसभा मतदारसंघात यंदा भाजपा विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी चुरशीची लढत पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे। जळगाव जिल्ह्यातील चोपडा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे प्रभाकर सोनवणे हे उमेदवार आहेत, तर दुसरीकडे महायुतीचे प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे हे उमेदवार असून या दोघांच्या मध्ये चुरशीची लढत होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडीने राजीव तडवी यांची ऐन वेळेला उमेदवारी रद्द केली आणि प्रभाकर सोनवणे यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हा मतदारसंघ चर्चेचा विषय बनलेला होता आणि या मतदारसंघामध्ये आता कोण बाजी मारतं हे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। 2019च्या निवडणुकीचा जर विचार केला तर राष्ट्रवादीचे जगदीश वळवी यांचा 20,000 मतांनी पराभव करत लता सोनवणे यांनी 87,000 मते मिळवत आपला विजय मिळवलेला होता। या निवडणुकीमध्ये त्यांचे पती प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे हे उमेदवार आहेत, तर त्यांच्या विरोधी प्रभाकर सोनवणे उमेदवार आहेत। 2 सोनवणेंच्या लढाईमध्ये आता कोण बाजी मारतं याकडे खरं तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सलील देशमुख यांची यावेळेची काटोल विधानसभा मतदारसंघातली निवडणूक पाहिजे तितकीशी सोपी दिसत नाही, कारण की महायुतीने या मतदारसंघामध्ये भाजपचे चरण ठाकूर यांना रिंगणामध्ये उतरवलं। मात्र त्यांना मैदानामध्ये उतरवत असताना अजित पवार यांनी देखील अनिल देशमुख या नावाचा एक डमी उमेदवार मैदानात उतरून त्याला देखील घड्याळाचं चिन्ह दिलं। त्यामुळे निश्चितच ही निवडणूक या 3 उमेदवाराभोवती आपल्याला फिरताना दिसत आहे। असं असताना देखील आणखी 2 महत्त्वाचे उमेदवार या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। ते म्हणजे काँग्रेसचे दिवंगत नेते श्रीकांत जिचकार यांचा मुलगा यादवल्के जिचकार यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते उतरले। तर दुसरे आहे राहुल देशमुख, हे देखील सेकापचे नेते आहेत, त्यांनी देखील बंडखोरी केलेली आहे। त्यामुळे 5 प्रमुख प्लेयर्स या काटोल विधानसभा मतदारसंघामध्ये या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। मात्र निवडणूक ही पंचरंगी होईल की तिरंगी होईल
हे अजून सांगता येणार नाही आणि मतदार देखील या मतदारसंघातले सध्या तरी काही बोलायला तयार नाही. मात्र त्यांचे जे प्रश्न आहे, विशेष करून संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, त्यांचा जो निर्यात संदर्भातला प्रश्न आहे, मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचा देखील प्रश्न आहे, सोबतच कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या भावाचा प्रश्न आहे. हे या मतदारसंघातील सर्व प्रश्न या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचाराच्या भोवताल आपल्याला फिरताना दिसत आहे. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी समर्थांची नगरी म्हणजे अक्कलकोट आणि याच अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचा कोणता नेता विधानसभेमध्ये जनतेचे प्रश्न मांडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून आहे. तर वेगवेगळ्या पक्षांनी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघासाठी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवले आहेत. मात्र प्रमुख लढत ही भाजपचे विद्यमान आमदार असलेल्या सचिन कल्याण शेट्टी आणि काँग्रेसच्या काळात माजी मंत्री राहिलेले सिद्धराम म्हेत्रे यांच्यामध्येच आपल्याला पाहायला मिळते. गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघामध्ये कोणताही मोठा उद्योग आणि व्यवसाय आलेला नाहीये. त्यामुळे हजारो तरुण आजही पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये अक्कलकोटचे तरुण काम करताना पाहायला मिळतात. याशिवाय पाणी, रस्ते, वाहतूक व्यवस्था अशा मूलभूत प्रश्नांवरतीच अक्कलकोट विधानसभेची निवडणूक याही वर्षी लढवली जात असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे अक्कलकोटची जनता यंदा कोणाच्या बाजूने कौल देणार आणि स्वामींचा आशीर्वाद कोणत्या नेत्याला मिळणार हे येणारा काळच आपल्याला सांगणार आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार नितेश राणे हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संदेश पारकर हे निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीत जर पाहिलं असेल तर कणकवली विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात रोजगार, आरोग्य आणि पाणी हे प्रश्न जे आहेत ते गंभीर असल्याचं पाहायला मिळतं. त्यासोबतच जर पाहिलं असेल तर कणकवली विधानसभा मतदारसंघात ठाकरे विरुद्ध राणे असा संघर्ष जो आहे तो पाहायला मिळतोय. राणेंचे पारंपरिक विरोधक जे आहेत ते ठाकरे यांनी या मतदारसंघात संदेश पारकर यांना उमेदवारी देऊन कणकवली मतदारसंघात एक चुरशीची लढत केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. वर्धा जिल्ह्यातला हिंगणघाट विधानसभा क्षेत्र हा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो आणि या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती जी आहे ती विदर्भातली सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. शेतकरी, शेतमजूर हा इथला महत्त्वाचा मुद्दा निवडणुकीच्या काळात दिसून येतोय. या ठिकाणी असलेला हिंगणघाटचा जो जिनिंग मिल आहे हा मिल सुद्धा या ठिकाणी निवडणुकीचा मुद्दा ठरला आहे. या 2024च्या निवडणुकीत पाहिलं तर 2024च्या निवडणुकीमध्ये भाजपकडून विद्यमान आमदार समीर कुणावार यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अतुल वांदेले यांना रिंगणात उतरवण्यात आलेला आहे. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा हा सामना सुरू असताना ज्या ठिकाणी शिवसेनेचा गड आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी दिल्याने या ठिकाणी नाराजी सुद्धा दिसून येते. त्यामुळेच बंडखोर जे आहेत ते बंडखोर सुद्धा या ठिकाणी वाढल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजू तिमांडे यांच्या निमित्तानं बंडखोरी झाली आणि त्यांनी आपलं उमेदवारी जी आहे ही कायम ठेवत रिंगणात आता अतुल वांदेले आणि समीर कुणावार यांच्या विरुद्ध दंड ठोपटले आहेत. नेमका कशा पद्धतीनं हा सामना रंगतो आणि या ठिकाणी बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराचा यासोबतच अपक्ष उमेदवारांचा काय एकूण भरणा आणि एकूणच भूमिका राहते ते पाहणं महत्त्वाचं आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये यावेळी तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. गेल्या 2 विधानसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकर विरुद्ध के.पी. पाटील अशा पद्धतीचा सामना रंगला होता. त्यावेळी के.पी. पाटील यांचे पाहुणे असलेले ए.वाय. पाटील हे के.पी. पाटील यांच्या सोबत होते. मात्र यावेळच्या निवडणुकीमध्ये त्यांनी वेगळी चूल मांडलेली आहे. महाविकास आघाडीकडून आपल्याला उमेदवारी मिळेल अशा पद्धतीचा दावा ए.वाय. पाटील यांनी केला होता. मात्र अखेरच्या क्षणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराची माळ ही के.पी. पाटील यांच्या गळ्यात पडली. त्यामुळे ए.वाय. पाटील हे नाराज झाले आणि त्यांनी थेट बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आणि ते निवडणुकीच्या रिंगणात देखील आहेत. दुसरीकडे मतदारसंघामध्ये केलेल्या विकास कामाच्या जोरावर आपण हॅट्रिक करणार अशा पद्धतीचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे. त्याचवेळी ए.वाय. पाटील यांनी केलेली बंडखोरी याचा फटका नेमका कुणाला बसतो याची चर्चा राधानगरी विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू झाली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.